नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना व संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास या संदर्भात आपण मागील भागामध्ये चर्चा करत होतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण भारतीय प्रशासनाच्या संदर्भात ब्रिटिश सत्ता काळामध्ये झालेला जो विकास आहे प्रशासन व्यवस्थेचा त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग जो म्हणजे ब्रिटिश प्रशासनाचा भारतीय प्रशासन व्यवस्थेला लाभलेला जो वारसा आहे त्याविषयी आजच्या भागात आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की परकीय ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रदीर्घ असा लढा देऊन भारताने जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळेस ब्रिटिशांच्या वसाहतवादातून मुक्त झाल्याचा आनंद या स्वातंत्र्याने भारताला मिळाला. मात्र ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताने जो लढा दिला होता तो लढा दिला असला तरी ब्रिटिश राजवटीत विकास पावलेली शासन आणि प्रशासन व्यवस्था स्वातंत्र्यानंतर भारताने काही फेरबदल करून कायम ठेवलेली दिसून येते. सुमारे 100-150 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीच्या काळात जी व्यवस्था देशात प्रस्थापित झालेली होती आणि लोकांच्याही सवयीची झालेली होती ती मुळातून नष्ट करून नवीन कोणती तरी व्यवस्था निर्माण करणं इथे कठीण होतं आणि तसं ते धाडसाचं देखील ठरलं असतं. आणि म्हणून अशी एखादी नवीन व्यवस्था आणल्यास ती कशा स्वरूपात कार्य करेल हे सांगणं अवघड होतं आणि तो धोका पत्करण्यापेक्षा जी व्यवस्था आपल्या परिचयाची आहे आणि देशाच्या गरजा भागवण्यास सक्षम आहे असं दिसून येत आहे ती व्यवस्था स्वीकारणं भारताच्या घटनाकर्त्यांना ते योग्य वाटलं. आणि त्यामुळे ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत प्रशासनाची जी प्रमुख वैशिष्ट्ये होती ती प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन व्यवस्था, संघराज्य व्यवस्था, प्रांतिक शासनाचा प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल किंवा ज्याला आपण आत्ता राज्यपाल म्हणतो, अखिल भारतीय सेवा, जिल्हा प्रशासन किंवा न्यायालयीन प्रशासन किंवा अगदीच प्रशासन व्यवस्था, कायद्याची अधिसत्ता आदी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांवर भारताचं आजचं जे प्रशासन आहे ते आपल्याला आधारलेलं दिसून येतं. आणि म्हणून ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचा आजच्या या प्रस्थापित भारतीय प्रशासन व्यवस्थेला जो महत्त्वपूर्ण वारसा लाभलेला आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करणं हे क्रमप्राप्त ठरतं. मग कोणत्या बाबतींमध्ये, कोणत्या वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये हा वारसा भारतीय प्रशासन व्यवस्थेला ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेकडून लाभलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट आपल्याला हे सांगता येईल की प्रादेशिक एकीकरण. भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी भारतात जी राजकीय अस्थिरता आणि अंधाधुंदी स्वरूपाची व्यवस्था आपल्याला असल्याची दिसून येते. देश अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेलेला दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये मुळात देशातले हे जे छोटे छोटे संस्थानिक राजे, महाराजे किंवा ह्या वेगवेगळ्या ज्या व्यवस्था होत्या यांच्यात आपसात लढाया सुरू होत्या आणि मुघल साम्राज्य विघटित झालं आणि त्याचे प्रादेशिक सरदार, नवाब हे अगदी निरंकुशपणे आपला कार्यभार करत होते. ब्रिटिशांनी याच परिस्थितीचा फायदा घेत एक प्रदेश जिंकत नेला आणि भारतामध्ये आपली एकछत्री अशी सत्ता प्रस्थापित केली. भारतात संस्थानं शिल्लक राहिली होती पण ती ब्रिटिशांची मांडलिक बनलेली होती हे मात्र लक्षात घ्यावे लागेल. त्यांच्या कारभारावर ब्रिटिश सत्तेचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं होतं आणि अशा प्रकारे कंपनी सरकारकडून ब्रिटिश सरकारकडे
आपल्या हाती जेव्हा सत्ता घेतली तोपर्यंतच्या काळात भारताचे प्रादेशिक एकीकरण घडून आलेले दिसून येते आणि अराजकाची जी परिस्थिती होती, अनागोंदीची जी परिस्थिती होती, ती नाहीशी होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था इथे प्रस्थापित झालेली दिसून येते. आणि म्हणून ही पहिली गोष्ट अशी की ब्रिटिश प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये, सत्तेच्या कालखंडामध्ये आपल्याला भारताचं प्रादेशिक एकीकरण झालं, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती प्रशासन व्यवस्थेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं अधोरेखित करता येतं. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल ती म्हणजे प्रशासकीय एकीकरण. जसं प्रादेशिक एकीकरण झालं तसं प्रशासकीय दृष्टिकोनातून एकीकरण. आता ब्रिटिश राजवटीत भारतात प्रादेशिक एकीकरणाबरोबरच प्रशासकीय एकीकरण घडून आलेलं दिसतं, कारण भारतात त्यापूर्वी पारंपरिक प्रशासन व्यवस्था होती. वेगवेगळ्या राज्यातील प्रशासनाच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या, त्यांच्यात भिन्नता होती. आणि तसंच प्रशासनातील जी वरिष्ठ पदं होती, ही पदं सत्ताधारी वर्गाची एक प्रकारची मक्तेदारी झालेली होती. काही अधिकार पदं ही वंश परंपरेने मिळत होते. तिथे गुणवत्ता हा निकष मुळीच नव्हता. पण ब्रिटिश साम्राज्य विस्तार ज्यावेळेस करत गेले आणि जसा प्रदेश त्यांनी काबीज केला, तिथे तिथे त्यांनी आपली स्वतःची एक आधुनिक अशा स्वरूपाची प्रशासन व्यवस्था निर्माण केली. आता ब्रिटिश प्रशासन हे त्या काळामध्ये जगातलं सर्वात चांगलं प्रशासन मानलं जात होतं, सर्वात आधुनिक असं प्रशासन मानलं जात होतं. कारण 19व्या शतकात ब्रिटिशांनी जगभर जे साम्राज्य निर्माण केलं त्याचा मुख्य आधार जर काय असेल तर तो ब्रिटिशांची प्रशासन व्यवस्था हा होता. भारतीय उपखंडात ब्रिटिश राजवट जी दृढ मूल झाली ती होण्यामध्ये सुद्धा प्रशासन यंत्रणेचा महत्त्वाचा वाटा आपल्याला असल्याचं दिसतं. आणि म्हणून ब्रिटिश राजवटीत अशा प्रकारे जुनी प्रशासन व्यवस्था जाऊन ब्रिटिश अंमलाखालील जो प्रदेश होता त्या सर्व प्रदेशात साधारण स्वरूपाची एकसारखी प्रशासन व्यवस्था इथे अस्तित्वात आली. म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या भारतामध्ये एकीकरण घडून आणण्याचं काम हे ब्रिटिश शासन काळामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल ती म्हणजे प्रशासनाची रचना, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर. आता भारतातील आजची जी प्रशासन व्यवस्था आहे आणि त्या प्रशासनाची जी रचना आहेत, ही रचनासुद्धा ब्रिटिश राजवटीचाच वारसा आहेत हे आपल्याला लक्षात येतं. कारण संपूर्ण देशाची विभागणी ही ब्रिटिशांनी कशी केली, ती प्रांतांमध्ये केलेली, जशी आज आपण ती घटक राज्यांमध्ये केलेली आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्य. ब्रिटिशांनी त्यावेळेस ती प्रांतांमध्ये केली. प्रांतांची विभागणी त्यांनी विभागांमध्ये केली. विभागांची विभागणी त्यांनी पुन्हा जिल्ह्यांमध्ये केली. जिल्ह्यांची विभागणी उपविभागांमध्ये आणि उपविभागांची विभागणी तालुक्यांमध्ये, तालुक्यांची विभागणी गावामध्ये. या प्रकारे प्रत्येक स्तर त्यांनी स्वतंत्र केले आणि प्रत्येक स्तरावर एक प्रशासकीय घटक, अशा प्रकारची प्रशासनाची रचना ही मुळात ब्रिटिश काळात निर्माण झालेली दिसून येते आणि ती आजही आपल्याकडे कायम आहे. हे वैशिष्ट्य आहेत खरं म्हणजे. आणि म्हणून गव्हर्नर जनरल हा त्या काळात ब्रिटिश काळामध्ये हा देशाचा प्रमुख होता. आणि मग त्याच्या नियंत्रणाखाली कोण, तर वेगवेगळे जे प्रांत होते ते प्रांतांचं जे शासन होतं त्या प्रांतांच्या शासन प्रमुख म्हणून गव्हर्नर, म्हणजे देश पातळीवर गव्हर्नर जनरल, प्रांतांच्या पातळीवर गव्हर्नर, आणि मग गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली जे विभाग होते ते विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तालुका स्तरावरील तहसीलदार, तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली गावातील तलाठी. अशी अतिशय बांधीव आणि सुव्यवस्थित पद्धतीची प्रशासन यंत्रणा
ही ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेली होती. तिला एक प्रकारचं पद सोपान तत्वावरती आधारित होती. हायरार्की त्याच्यामध्ये असल्याची दिसून येते. आणि म्हणून प्रशासनाची ही व्यवस्था भारताच्या घटक राज्यांमध्ये, विविध घटक राज्यांमध्ये आजही आपल्याला कायम असल्याची दिसून येते. आणि म्हणून प्रशासनाची रचना हे देखील ब्रिटिश राजवटीचं एक महत्त्वपूर्ण वारसा आपल्या भारतीय प्रशासन व्यवस्थेला लाभलेला दिसून येतो. त्यानंतर जिल्हा अधिकारी. साधारणतः भारतात आज दिसून येणारे जे जिल्हा अधिकारी हे जे पद आहेत हे ब्रिटिश राजवटीचा वारसा आहेत. कारण ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार होऊ लागल्यानंतर स्थानिक कारभार करण्यासाठी आणि त्याचा महसूल गोळा करण्यासाठी जिल्हा अधिकारी हे पद ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख आहे. तसंच तो जमिनीचा जो महसूल असतो, महसूल गोळा करणं हे ब्रिटिश सरकारचं सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन होतं. आणि मुख्यतः त्यासाठीच जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलेलं दिसतं. त्यामुळे त्याला कलेक्ट करणारा किंवा गोळा करणारा जो असतो त्याला कलेक्टर असं नाव त्याच्यामध्ये दिलं. मात्र हा कलेक्टर केवळ महसूल गोळा करणारा अधिकारी नव्हता, तर जिल्हा प्रशासनाची जबाबदारी देखील त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. आणि त्याला कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम, त्याचबरोबर न्यायिक स्वरूपाचे अधिकार देखील दिलेले दिसून येतात. आणि त्यामुळे आजही जिल्हा अधिकारी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. आणि त्याच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं, तसंच जिल्हा स्तरावरचे न्यायिक स्वरूपाचे अधिकार हे कलेक्टरकडे म्हणजेच जिल्हा अधिकाऱ्याकडे असतात. जिल्हा प्रशासनामध्ये तो महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आणि आजही त्या पदाचं नाव कलेक्टर किंवा जिल्हा अधिकारी असंच आहे. आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रशासकीय दृष्टिकोनातून असलेलं पद हे आपल्याला ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचा वारसा आपल्याला आजच्या ह्या प्रशासन व्यवस्थेमध्ये चालत आलेला दिसून येतो. हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर साधारणतः गुणवत्ता पद्धत, ज्याला आपण मेरिट मेथड असं म्हणतो. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये नागरी सेवांमध्ये उमेदवाराची निवड करण्यासाठी गुणवत्ता पद्धतीचा अंगीकार केला गेला. आणि त्यातूनच पुढे सन 1926 साली भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. पुढे प्रांतांमध्ये देखील प्रांतिक लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आले. आणि जेव्हा भारताची राज्यघटना निर्माण झाली तेव्हा हेच आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग या नावाने त्यांची तरतूद करण्यात आली. मात्र या आयोगांचा किंवा गुणवत्ता पद्धतीच्या आधारावर प्रशासनामध्ये नागरी सेवांमध्ये उमेदवाराची निवड करणं, त्याची भरती करणं, ही जी पद्धत होती ही ब्रिटिश प्रशासनाच्या काळामध्ये भारतात सुरू झालेली होती. आणि ती आजही आपल्याला सुरू असलेली दिसून येते, चालू असलेली दिसून येते. कारण त्याच्या अगोदर भारतामध्ये विविध वशिल्यांची म्हणा किंवा विविध लोकांची मक्तेदारीची ही पदं होती. पण ब्रिटिशांनी ती गुणवत्तेच्या आधारावर ही प्रशासन व्यवस्था निर्माण केली. आणि जो आजच्या प्रशासन व्यवस्थेचा एक वारसा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या ज्या प्रशासकीय सेवा होत्या त्याच्यामध्ये अखिल भारतीय स्वरूपाच्या सेवा, सन 1935चा जो कायदा झाला, भारतीय प्रशासनाचा कायदा, ह्या कायद्याने अखिल भारतीय सेवा निर्माण केल्या. आणि केंद्र शासन व प्रांतांचं शासन, प्रांतिक शासन, अशा दोनही स्तरांवर काम करणारे जे प्रशासक होते ते प्रशासक निर्माण करणं हा या सेवेचा मुख्य उद्देश होता. भारताच्या राज्यघटनेने अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्यसेवा अशा 3 प्रकारच्या सेवा निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि तो देखील ब्रिटिश राजवटीचा वारसा आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे
पाकिस्तान, मलेशिया या काही देशांचा अपवाद जर वगळला तर इतर देशांमध्ये अशा प्रकारची सेवा आपल्याला दिसून येत नाही, जी ह्या काही देशांपुरती आपल्याला असल्याची दिसते. आणि हे एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आणि एक सांगता येईल ते म्हणजे संघराज्यात्मक व्यवस्था. आता भारत हे एक संघराज्य आहे. भारतातील संघराज्य व्यवस्थेचं हे जे बीजरोपण आहे ते ब्रिटिश काळात झालेलं दिसतं. ब्रिटिश राजवटीचा पूर्वार्ध म्हणजे सन 1858 पर्यंतचा, ज्याला आपण ईस्ट इंडिया कंपनीचा काळ म्हणतो तो. ह्या काळामध्ये सत्तेच्या केंद्रीकरणाचा काळ तो मानला जातो. ईस्ट इंडिया कंपनीचे जे संचालक मंडळ होतं ते ब्रिटनमध्ये असत आणि ब्रिटनमधून भारतातील कारभाराचं नियंत्रण करणं त्या काळात शक्य नसल्यानं, कारण दळणवळणाची साधनं अप्रगत होती आणि म्हणून त्यांनी परिणामी काय केलं तर गव्हर्नर जनरलच्या हातात सत्तेचं केंद्रीकरण केलेलं दिसून येतं. कंपनीची धोरणं आणि ब्रिटिश सरकारची कायदे यांच्या मर्यादेत राहून गव्हर्नर जनरलला आपला राज्यकारभार करण्याबाबत पूर्णपणे मोकळीक मिळालेली होती, मोकळीक दिलेली दिसून येते. त्यामुळे सत्तेचं मोठ्या प्रमाणात झालेलं जे केंद्रीकरण होतं हे नंतरच्या काळामध्ये अव्यवहार्य ठरू लागलं आणि ब्रिटिश सरकारने विकेंद्रीकरणाच्या दिशेने काही पावलं उचलण्यास सुरुवात केली. याला 2 कारणं होती. एक म्हणजे असं की भारतीय उपखंडात ब्रिटिश सत्तेचा साम्राज्य विस्तार झाल्यानंतर या खंडप्राय देशाचा कारभार केंद्र सत्ता कार्यक्षमपणे चालवू शकणार नाही, कारण प्रांतांना काही अधिकार देऊन सत्तेचे काही प्रमाणात तरी विकेंद्रीकरण करणं क्रमप्राप्त आहे, याची जाणीव मुळात ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली होती. कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये एका केंद्रातून राज्यकारभार करणं शक्य होणार नाही, ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना, ब्रिटिश सरकारला माहिती होतं. हे एक कारण. आणि दुसरं असं सांगता येईल ते म्हणजे की भारताचा राज्यकारभार हा परिणामकारक रीतीने करायचा असेल तर भारतीयांचं सहकार्य मिळवणं आवश्यक होतं, कारण आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे हा विचार ब्रिटिश राज्यकर्ते जेव्हा करू लागले होते आणि पुढे भारतात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक शिक्षणाचा झालेला प्रसार, आधुनिक शिक्षण घेतलेले सुशिक्षित वर्गाचा उदय, या वर्गात निर्माण झालेली राजकीय जागृती, त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या राजकीय महत्त्वाकांक्षा, या घटकांचा देखील तो परिणाम असेल. पण नोकरशाहीचं शासन भारतात कार्यक्षम ठरणार नाही, मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकांचा सहभाग त्यात असला पाहिजे असा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन बनलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून कदाचित ब्रिटिश राज्यकर्त्यांनी संघराज्यात्मक व्यवस्थेच्या दृष्टीनं, सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीनं विचार केलेला दिसतो. सन 1861चा जो कायदा होता, ह्या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असं आपल्याला म्हणता येईल. हा प्रारंभ नाममात्र जरी असला तरी पण तो महत्त्वाचा होता. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये भारतीय व्यक्तींचा समावेश करून कायदेविषयक बाबतीत चर्चा करण्याच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेण्यात आलेलं होतं. आणि म्हणून नाममात्र स्वरूपात का असेना पण राज्यकारभारामध्ये भारतीयांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न हा प्रथमच या कायद्यातून झाला आणि ती योग्य दिशा आपल्याला म्हणावी लागेल. भारतीयांना राज्यकारभार करण्यासाठीची ही पहिली संधी किंवा पहिलं पाऊल या अर्थाने आपल्याला सांगता येईल. पुढे मग 1909चा जो मोर्लोमेंटो सुधारणा कायदा होता, त्या कायद्याने कायदे मंडळातील जी सदस्य संख्या होती ती वाढवली. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांना काही अधिकार त्याच्यामध्ये बहाल केले. त्याही नंतर मग 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, त्या कायद्याने प्रांतांकडे काही विषयांची जबाबदारी सोपवली. तसंच प्रांतांमधील मंत्रिमंडळात भारतीयांचा समावेश करून त्यांच्याकडे सोपीव खाती
देण्यात आले. राखीव खाती आणि सोपीव खाती हे प्रांतांच्या संदर्भामध्ये लागू केलेले एक महत्त्वपूर्ण तत्व होतं, जे 1919च्या कायद्यामध्ये. आणि म्हणून प्रांतिक कायदेमंडळात लोकप्रतिनिधींची बहुसंख्य अशी संख्या निर्माण झाली आणि मतदानाचा अधिकाराचा काही प्रमाणात का होईना विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. सन 1909 व 1919 या दोन्हीही कायद्याने निर्माण केलेली व्यवस्था ही संघराज्य व्यवस्था नव्हती, पण ह्या कायद्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं एवढं मात्र आपल्याला त्याच्यामध्ये म्हणावं तरी लागेल. सन 1935चा जो कायदा होता, हा कायदा भारतातील संघराज्य निर्मितीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात पुढचं पाऊल आपल्याला मानावं लागेल. तसेच सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने देखील सन 1935चा कायदा हा सर्वात महत्त्वपूर्ण किंवा प्रगत स्वरूपाचा कायदा आपल्याला म्हणता येईल. संघराज्य निर्माण होण्यासाठी पहिली आवश्यक जी गोष्ट असते ती म्हणजे केंद्र व राज्य यांच्यामध्ये सुस्पष्ट स्वरूपात अधिकारांची विभागणी झाली पाहिजेत. आणि सन 1935च्या कायद्याने प्रथमच अशा प्रकारची स्पष्ट स्वरूपात अधिकारांची विभागणी केलेली दिसते. भारताच्या राज्यघटनेने केंद्र व घटक राज्य यांच्यात केलेली जी अधिकारांची किंवा विषयांची जी विभागणी आहेत, ही विभागणी सन 1935च्या कायद्यावरच आधारलेली आहेत हे आपल्याला दिसून येतं. 1935च्या कायद्याने संघराज्य निर्मितीच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल, अंमलात आली, ती म्हणजे की फेडरल कोर्ट. या फेडरल कोर्टची स्थापना झाली. कारण संघराज्य व्यवस्थेत केंद्र व प्रांत किंवा प्रांत आणि प्रांत यांच्यात जर काही वाद निर्माण झाला, काही तंटा उद्भवला, तर त्याबाबत कायदा तपासून निर्णय देण्यासाठी एक संघराज्याचं न्यायालय असावं लागतं. आणि सन 1935च्या कायद्याने या फेडरल कोर्टची म्हणजे संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना करून ती व्यवस्था तयार करण्यात आली. आणि ह्याच फेडरल कोर्टचं पुढं रूपांतर भारताच्या राज्यघटनेने अंमलात आल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात आपल्याला झालेलं दिसून येतं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की सत्तेच्या केंद्रीकरणाकडून सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडे आणि विकेंद्रीकरणाकडून संघराज्य व्यवस्थेकडे या दिशेने ब्रिटिश राजवटीत जी भारतीय व्यवस्थेची प्रशासन आणि शासन व्यवस्थेची जी वाटचाल झालेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. भारतीय राज्यघटनेने संघराज्य व्यवस्था निर्माण करून ती वाटचाल परिपूर्ण केली असं आपल्याला म्हणता येईल. ब्रिटिश प्रशासनाचा आणि एक महत्त्वपूर्ण वारसा आपल्याला न्यायव्यवस्थेच्या संदर्भात देखील सांगता येतो. म्हणजे संघराज्य व्यवस्थेप्रमाणेच स्वतंत्र भारतात आज जी न्यायव्यवस्था आहे तिलाही ब्रिटिश राजवटीचा वारसा लाभलेला आपल्याला दिसतो. सन 1861चा जो कायदा झाला त्या कायद्यातील तरतुदीनुसार 1862 साली कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ही उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. आता त्या काळात ज्याला आज आपण कलकत्ता म्हणतो त्यावेळेस त्याला कोलकाता म्हटलं जायचं, बॉम्बेला मुंबई किंवा मद्रासला आपण आता चेन्नई अशी ती नावं बदललेली आपल्याला दिसतात. पण मात्र उच्च न्यायालयांची जी नावं आहेत ना ती मात्र आजही तीच नावं कायम आपल्याला असल्याची दिसतात. पुढे 1866 साली अलाहाबाद येथे चौथं उच्च न्यायालय भारतात स्थापन झालं. त्यानंतर मग ब्रिटिश आधिपत्याखालील इतर प्रांतांमध्ये उच्च न्यायालयांची स्थापना आपल्याला क्रमाक्रमाने झालेली दिसते. आणि सन 1935च्या कायद्याने फेडरल कोर्टची जी स्थापना झाली, केंद्र व प्रांत किंवा प्रांत आणि प्रांत यांच्यातील विवादाबाबत निर्णय देणारं ते न्यायालय होतं. म्हणजे फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपाचे दावे ह्या फेडरल कोर्टमध्ये चालत नसत. ब्रिटिश काळात दिवाणी आणि फौजदारी दाव्यांबाबत उच्च न्यायालयांच्या निर्णयांविरुद्ध जर अपील करायचं असेल तर ते थेट ब्रिटनमध्ये जे प्रिव्ही काउन्सिल होतं त्या प्रिव्ही काउन्सिलकडे करावं लागत. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे फारच थोड्या लोकांना ते शक्य होत होतं.
त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या ते आवाक्याबाहेरचं होतं आणि परिणामी उच्च न्यायालय हीच एक प्रकारचे वास्तवात अखेरचा निर्णय देणारी न्यायालय म्हणूनही आपल्याला ती बनलेली दिसून येतात. भारताची राज्यघटना अंमलात आल्यानंतर हे फेडरल कोर्ट रद्द झालं आणि त्याची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली. याचबरोबर भारतातील न्यायव्यवस्थेचा प्रिव्ही काउन्सिलशी असणारा जो संबंध होता ब्रिटनच्या प्रिव्ही काउन्सिलशी, तोही संपुष्टात आला आणि सर्वोच्च न्यायालय हेच सर्व बाबतींमध्ये अंतिम निर्णय देणारं न्यायालय बनलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र ब्रिटिश काळात उच्च न्यायालयापासून तर अगदी तालुका स्तरावरील सर्वात कनिष्ठ न्यायालयापर्यंत जी न्यायव्यवस्था निर्माण झालेली होती तीच न्यायव्यवस्था काही सुधारणा करून, काही थोडेफार फेरबदल करून भारतीय राज्यघटना जेव्हा अंमलात आली त्या राज्यघटनेच्या विविध तरतुदींमध्ये ही व्यवस्था आपल्याला स्वीकारलेली दिसून येते. आणि म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा ब्रिटिश राजवटीचा लाभलेला वारसा हा महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतो. त्यानंतर कायद्याची अधिसत्ता, ज्याला रूल ऑफ लॉ असं आपण म्हणतो. आता कायद्याची अधिसत्ता हे खरं तर ब्रिटनच्या राज्यघटनेचं मूलतत्व आहेत आणि भारतीय राज्यघटनेचंही ते एक प्रमुख असं मूलतत्व आहेत. तरीसुद्धा ब्रिटिश राजवटीचा एक वारसा म्हणून आपल्याला ही कायद्याची अधिसत्ता याकडे बघता येतं. आता कायद्याची अधिसत्ता याचा अर्थ काय तर की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात. म्हणजे कायदा हा कोणत्या व्यक्तींमध्ये भेदभाव करत नाही, मग तो कोणत्याही आधारावर, धर्माच्या, वंशाच्या, जात, पंथ, लिंग किंवा जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून कायदा हा व्यक्तींमध्ये भेदभाव करत नाही. समाजातील कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार नसतात. राज्यघटनेने जे हक्क दिलेले आहेत तेच दिलेले हक्क तेवढे असतात आणि ते सर्व नागरिकांना समान असतात. त्यामुळे ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात जी वेगवेगळी राज्य होती त्यांचे वेगवेगळे कायदे होते, वेगवेगळ्या धर्म पंथांचे वेगवेगळे कायदे होते, शिवाय वेगवेगळ्या जात पंचायती होत्या. या जात पंचायतींचे सुद्धा स्वतःच्या आपल्या जातीच्या विशिष्ट रूढी, प्रथा, परंपरा होत्या आणि त्या आधारावर ते न्यायदान करत होते. ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात कायद्याची अधिसत्ता अस्तित्वात आली, रूल ऑफ लॉ लागू झाला आणि त्यामुळे जात पंचायतीचे अधिकार रद्द झाले किंवा धर्म, वंश, पंथ, जात असा भेदभाव न करता सर्वांसाठी समान स्वरूपाची फौजदारी कायदे अस्तित्वात आले. त्याचबरोबर नागरी कायदा बऱ्याच प्रमाणात समान आपल्याला झालेला दिसतो. पण मात्र काही बाबतीत म्हणजे विवाह, घटस्फोट, कौटुंबिक वारसा किंवा पोटगी असेल, अशा बाबतीत धर्माच्या आधारे भिन्नता राहिलेली होती आणि ती काही प्रमाणात आपल्याला आजही दिसून येते. म्हणजे जसं तिहेरी तलाकचा जो प्रश्न आहे तो याच अर्थाने आपल्याला सांगता येईल. पण एकंदरीत भारतीय राज्यघटनेत